राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या गुहा गावात मोठा तणाव बघायला मिळाला आहे. गुहा गावात पूजेवरून दोन गटात राडा झालाय. मारहाणीनंतर गावात तणावाचा वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस दाखल झाले आहेत. या गावात वास्तू मंदिर आहे की मशीद असा वाद कोर्टात प्रलंबित आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर गावात मोठा तणाव निर्माण झालाय. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. संबंधित घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे. या घटनेवर एका गावकऱ्याने प्रतिक्रिया दिली. नेहमीप्रमाणे आज पुजारी मंदिरात पूजेसाठी आला असता त्यांना काही समाजकंटकांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना काही गोष्टी विचारण्यात आल्या. त्यावेळेस त्यांनी पुजाऱ्यांना अक्षरशः दमबाजी करून मारहाण केली. त्यातून वाद वाढला, अशी प्रतिक्रिया गावातील एका नागरिकाने दिली. नेमकं काय प्रकरण? हा वाद दर्गा आणि मंदिराचा आहे. संबंधित ठिकाणी दर्गा आहे असा एका समाजाचा दावा आहे, तर दुसऱ्या समाजाकडून तिथे मंदिर आहे असा दावा केला जातो. हा 3 वर्षापासूनचा वाद आहे. तिथे दोन्ही समाजाच्या पुजाऱ्यांकडून पूजा केली जाते. प्रशासनाने अमावस्येच्या दिवशी पूजा करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार अमावस्येच्या निमित्ताने पूजा झाल्यानंतर तिथे कीर्तन पार पडत होतं. कीर्तनाच्या आवाजावरून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचं परिवर्तन दोन गटात मारहाणी झालं. गेल्या 3 वर्षांपासून हा वाद आहे. वक्फ बोर्ड आणि न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे, पण तरीही दोन्ही समाज सातत्याने आक्रमक होताना दिसतात. या मुद्द्यावरून अनेक मोर्चेही निघाले आहेत. तसेच अनेकदा हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत. आता देखील अशीच घटना समोर आली आहे. दरम्यान आजच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. दर्गा आणि मंदिराचा वाद सातत्याने समोर येत आहे. दोन्ही समाजाचे नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालय आणि प्रशासन कधी मार्ग काढेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वादातून ही जी भांडणं झालेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमाव करून मुस्लिम समाजाच्या घरात घुसून काही लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे. यामध्ये काही लोक जखमी झालेले आहेत. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला असता आम्हाला थोडी प्राथमिक माहिती कळाली. पूर्ण माहिती अजूनपर्यंत कळलेली नाही, परंतु एक माहिती तर कळाली की पोलीस स्टेशनला राहुरीच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडून गुन्हा दाखल न करता जे फिर्याद देण्यासाठी गेले होते त्याच युवकांवरती पोलीस लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक देखील केलेली आहे. इतकं तातडीचं काम जर पोलीस प्रशासनाने आधीच दाखवलं असतं तर ही दंगल झालीच नसती किंवा लोकांच्या घरात घुसून त्यांना मारहाण झाली नसती. माझ्या या निमित्ताने पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या एका विशिष्ट जातीसाठीच काम करता का? आपण भारतीय आहोत आणि सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. या तुमच्या घोषवाक्याचा तुम्ही जरा थोडा विचार करावा आणि याच्यावरती अभ्यास करून तुम्ही लोकांसाठी काम करा. जय शिवराय, जय भीम. पुरी तालुक्यात गुहामध्ये जे दोन समाजात दंगल झाली याचा जेव्हा आपण पाहिलं की काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या घरात घुसून त्यांच्या महिला व बालकांवर हल्ले केले. तसंच त्यांनी धार्मिक स्थळांवर हल्ले करून मशिदीची तोडफोड केली. तिथं दर्गा आहे, दर्गाचे कॅमेरे तोडून त्याचा नासधूस केली. हे सर्व गोष्टीची कल्पना पोलीस प्रशासनाला आहे. गंभीर स्वरूपाचे जे काही लोक गंभीर झालेले आहेत ते त्यांना अहमदनगर सिव्हिलमध्ये आणण्यात आलं आहे. परंतु महत्त्वाची भूमिका जी पोलीस प्रशासनाला घेतली पाहिजे का दोन्ही समाजाच्या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून दोघांवर एकसारखे कलम लावले पाहिजे. तर असं दिसतोय की नेहमीप्रमाणे एका समाजाला पाठीशी घालून दुसरे मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे. आत्ताची जी घडी आहे त्यामध्ये राहुरी पोलीस स्टेशनचे जे PI आहेत त्यांनी मुस्लिम समाजाचे जे लोक फिर्याद देण्यासाठी गेले त्यांनाच उचलून आतमध्ये ठेवलं आहे. तर याच्यावरून एकदम क्लिअर कट निष्कर्ष निघतोय की ज्या प्रकारे पोलीस प्रशासन याच्या पहिलेही एका समाजाला टार्गेट केलं आणि एका समाजाला पाठीशी घातला त्याचप्रमाणे राहुरी गुहामधल्या जो आज दंगल घडली त्याच्यातही ती त्याचप्रमाणे भूमिका बजावत आहेत. पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते याचीही चौकशी करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. सर को और क्या बाकी का डिपार्टमेंट का कोई मुझे पता नहीं है. उन लोग को कॉल कर रहे हैं कि कॉल नहीं कर रहा. फिर मैं आखिरी में 112 को कॉल करी. मैंने कम से कम 4 से 5 बार कॉल करी. फिर लास्ट में उठाई तो फिर बोले एक दबा के बात करो. फिर मेरा नाम उसमें टाइम पास कर बोले मैडम आप लोग कुमारे बताते कि आप लोग मेरे को बोल नहीं आ रहा था. सर मुझे ऐसे पर चक्कर आ रही थी, घबराहट आ रही थी. दरवाजा तोड़ के किरण को से पूरा गाँव बोला करके लाया. ये एक बार नहीं उसकी दूसरी बारी है हम लोग को मारने का. अभी भी धमकी दे के गए बोले जो भी दिखेगा इसको मार डालने का बोले रख देगा नहीं.
छाती में मेरे मुक्के लाता मारे ले, हमारे पीठ को मारे, सबने मारे ले, घर में गिर मेरे डाक चिपके ले, मेरा कपट ऊंचा करते हो, भले जानते हो मेरे को नाम नहीं मालूम, पर किरण कौन सा का नाम मुझे मालूम है, बाकी सामने आएंगे। नंदू सौदागर, मच्छू कौन सी, श्री हरि अम्बेडकर, बाकी के सारे कौन से, कैलाश कौन से, शरद को से सब थे, और बाकी के सब सामने आएंगे। मैं बोलूंगी कौन कूदता है मेरे दरवाजे तोड़ के घर में घुसने वाले। मैंने दूसरे बच्चे को फोन कर करके बोला कि लिए जब मेरे बच्चे घर को आए, अभी तक भी मेरे घर को जाके कोई देखा नहीं, इसका दरवाजा कितना तोड़ेगा, इसके घर में क्या करे, बोले इसके वट्टे पे क्या करे, इसकी गाड़ी, मेरे बच्चे की गाड़ी तोड़ ताड़ के डाले सब पूरी उन्होंने। और अभी भी बोलती इसको मारने का, जो घर में खींच के मांजरे के लोग थे, शंकर मांजरे था, उन्हें फोन करके आकर गाँव बुलाया, बोले भैया का पुजारी वो डर गया, हम खाली बोलते आरती होती नहीं, करो ना कोई इतना चाहिए, इसके खिलाफ हम कोई कुछ आवाज नहीं उठाता। फिर ये लोग हमको मारते धमकी देते, इनकी दूसरी बारी अभी बोलते काट डालेंगे इनको हम, फिर ये प्रशासन हमारे तरफ कुछ ख्याल नहीं देता, ज्यादा साथ सुनता नहीं। अभी बोलते इनके बच्चे उठाओ, हमारे सब कोई आदमी नहीं, सारे इधर उधर है, हमारे दवाखाने में, प्राइवेट दवाखाने में गए, कुछ क्या करेंगे हम, कोई देखने वाला कोई नहीं है हमारा सब।